वक्तव्यानंतर जे काही प्रतिक्रिया आली त्याचा पण मंत्र्यांची आणि इतर लोकांची असंही का हा काही पहिला प्रसंग नाही. दुर्दैवानं देशाची सूत्र ज्यांच्या हातामध्ये आहेत त्या सगळ्या घटकांच्याकडून स्त्रीचा सन्मान ही तर बाब शिल्लक राहिलेली नाहीच, पण अन्य जाती धर्माच्या लोकांच्या संबंधीची हिताची जपणूक करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची जी असते तिचं पूर्ण विस्मरण आहे. आणि या सगळ्या लोकांच्यामध्ये एक प्रकारचं दहशतीचं वातावरण कसं तयार करता येईल या प्रकारची खबरदारी घेतली जाते. एक तरुण मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेणारी स्वच्छ स्वतःचं मत तिने काहीतरी दिलं तर त्या मताच्या विरुद्ध ज्या पद्धतीनं ठिकठिकाणून धमक्या देण्याचं काम केलं जातं आहे, गलिच्छ संदेश पाठवले जात आहेत. मला असं वाटतं की या सगळ्या प्रवृत्तीच्या विरुद्ध ज्यांची लोकशाहीवर आणि स्त्री किंवा कन्या सन्मानावर विश्वास आहे त्या सगळ्या घटकांनी या प्रवृत्तीच्या विरुद्ध लढलं पाहिजे. आम्ही आमच्या तरुण लोकांना आमच्या राष्ट्रवादीच्या तरुण संघटनेला स्वच्छ सूचना दिलेल्या आहेत आणि खरं सांगायचं म्हणजे आम्ही सूचना द्यायच्या आधी त्यांनीच पुढाकार घेतला आणि या प्रवृत्तीला विरोध केल्याशिवाय गत्यंतर नाही. लोकांच्या सामान्य माणसाच्यामध्ये एक वेगळं वातावरण तयार करण्याची गरज आहे आणि हे संकट एक उदाहरण दिल्लीचं असेल तर अशी शेकडो न प्रसिद्ध झालेली उदाहरणं ठिकठिकाणी ऐकायला मिळतात आणि म्हणून हे एक सांप्रदायिक विचाराचा पगडा दहशतवादाच्या माध्यमातून बसवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याला सक्त विरोध केला पाहिजे. पवारसाहेब पातळीवर टीका केली, क्रिकेटर्स आहेत त्यांनी पण टीका केली. तुम्हाला वाटतं त्यांनी तारतम्य बाळगण्याची गरज होती? आणि मोरोवर गृहराज्यमंत्र्यांनी असं सांगितलं की तिच्या मेंदूमध्ये काहीतरी बिघाड झाला असं आहे की ज्यांच्या हातात सत्ता आहे, जे राज्यकर्ते आहेत, राज्यकर्त्यांच्यावर अधिक जबाबदारी असते. राज्यकर्त्यांच्या मनाविरुद्ध सुद्धा एखादी गोष्ट घडली आणि ती समाजातनं येत असेल तर ती डायजेस्ट करायची असते. आपण कटुता वाढेल अशा प्रकारचं काम करता कामा नये, पण इथं कटुता जाणीवपूर्वक वाढवण्याची पावलं ही टाकली जात आहेत आणि त्याचं मुख्य कारण राज्यकर्तेच त्याच्यात सहभागी आहेत.